1836 मध्ये म्हणजे 180 वर्षापूर्वी एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन मॅकिंटोश नावाच्या अधिकाऱ्यांनी नगर नाशिक मध्ये महादेव कोळींचा सर्वे केला। त्यामध्ये त्यांनी महादेव कोळी मल्हारकोळी नगर नाशिक ठाणे या जिल्ह्यामध्ये दाखवले। त्यामध्ये तो असं म्हणतो की नगर नाशिक मध्ये जे महादेव कोळी आहेत हे महादेव कोळी हैदराबाद राज्यातल्या बालाघाट डोंगर राज्यातून स्थलांतरित झालेले आहेत। कोळी महादेव समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। अहमदपूर आणि शिरूर ताजबंद या दोन गावाच्या मध्ये असलेल्या या महादेववाडी पाटी येथे हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। आंदोलक माझ्या सोबत असणार आहेत, बघू शकता तुम्ही। ताईकडे मी जाणार आहे, हे आंदोलक महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। येतो 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 पाण्यामध्ये येतोय। सर्वांनी शांत राहा, समोर या ताई, तुम्ही समोर या, थोडं इथे 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 येतात। चला ठीक आहे, तुम्ही पाठीमागे सरका, पाठीमागे सरका। हा चला ठीक आहे, थोडस पाठीमागे सरका तुम्ही। कॅमेरा समोर ताईला बोलणाऱ्या महिलेला समोर येऊ द्या। काय मागणी आहे नेमकी? जलसमाधी आंदोलन कोणत्या मागणीसाठी आहे? आज या 15 ऑगस्टचा जो स्वातंत्र्य दिन आहे, आज मोठ्या धूमधाम मध्ये आमच्या देशामध्ये आम्ही स्वातंत्र्य दिन मनवतो। परंतु आदिवासी कोळ्यांचं हे दुर्दैव आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्ष झाली तरी पण आमचा आदिवासी, महाराष्ट्रातला आदिवासी मल्हार महादेव टोकरे कोळी बांधव हा पारतंत्र्यात आहे। आणि हा पारतंत्र्यात असलेला जो कोळी जमात बांधव आहे तो एकच मागणी करतोय की जे आम्हाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेने दिलेलं आहे त्या आरक्षणाप्रमाणे 28, 29, 30 नंबर वरील आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांना सुलभतेने जात अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं व सुलभतेने जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं, हीच आमची प्रमुख मागणी आहे। गेल्या 40 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे। आज मराठवाड्यातील हे आदिवासी कोळी जमात बांधव शिरूर ताजबंद येथे हे पाण्यात आंदोलन करताय। हे इतकं मोठं दुर्दैव भारतीय संविधानामध्ये आज घडतंय। भारतीय स्वातंत्र्य दिनी आमच्या आदिवासी कोळी जमात बांधव हे पाण्यात बुडी घेऊन इथं पाण्यात लढून आंदोलन करताय, जलसमाधी आंदोलन। आज महाराष्ट्र शासनाला याची लाज वाटायला पाहिजे की आज स्वातंत्र्य दिनी आज आमचा कोळी आदिवासी करतात आणि जो आदिवासी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा मूळ आदिवासी आहे त्या मूळ आदिवासी कोळ्यांना पाण्यात उभं करून ठेवलेलं आहे। हे मोठं दुर्दैव आहे। या निमित्ताने पंतप्रधान मोदींना मी सांगू इच्छिते, राष्ट्रपती ज्या आदिवासी आहेत त्यांना बी मी सांगू इच्छिते की या महाराष्ट्रामध्ये उभ्या भारतात कोळ्यांना आदिवासी SC ST मध्ये कोळी असताना फक्त महाराष्ट्रामध्ये यांनी कोळ्यांना त्रास देणं सुरू केलेलं आहे। आणि या आदिवासी कोळ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्य दिन हा मोठ्या दिमाखात साजरा होऊ शकत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। एकूणच परिस्थिती जर पाहिली तर मराठवाड्यातील हजारोच्या संख्येमध्ये हे कोळी महादेव समाज बांधव जलसमाधी आंदोलन करतानाचं हे चित्र तुम्ही लाईव्ह पाहताय। अहमदपूर आणि शिरूर ताजबंद या दोन गावाच्या मध्ये असलेल्या महादेववाडी पाटी येथे हे मोठा तलाव आहे आणि याच तलावावरती या हजारो कोळी महादेव समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे। आत्ताच नुकतंच तुमच्याकडे जे आहे अहमदपूर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी येऊन गेलेले आहेत, काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? ते म्हटले की आम्ही मंगळवार पर्यंत देतो, परंतु जे SDM आहेत, हे SDM अधिकारी आणि जात पडताळणी अधिकारी हे पूर्ण ते आदिवासी जे बोगस आमदार आहेत, जे 25 आदिवासी आमदार आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हे काम करता। या जात पडताळण्या समित्या अतिशय भ्रष्ट आहेत। आमच्या गोरगरीब आदिवासी लोकांकडून 4-4, 5-5 लाख रुपयाची मागणी या करतात आणि या भ्रष्ट जात पडताळण्या समित्या यांना आम्ही आदिवासी कोळी बांधव एवढे 4-4, 5-5 लाख देऊन व्हॅलिडिटी घेऊ शकत नाही। कोर्टात गेल्यावर आम्हाला न्याय भेटतो आणि कोर्टात गेल्यावर त्या कोळी नोंदींच्या आधारे आम्हाला व्हॅलिडिटी कोर्टात देते। मग हे का देत नाही हा प्रश्न सरकारला का पडत नाही आणि सरकार आम्हाला का न्याय देत नाही याचं उत्तर सरकारकडे आहे। आताच शरद कोळी येऊन या ठिकाणी बोलून गेलेले आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही बोललात की
कोणीही नेते येत आहेत आणि आंदोलन जे आहे ते भरकटून जात आहे असं तुम्ही बोललेलं आहे. काय नेमकं यामागचं कारण आहे? गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये हा समाज कोळी महादेव समाज, मल्हार कोळी, टोकरी कोळी राहत असतो. परंतु ह्या समाजाला आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी अनेक असणारं गाजर दाखवलेलं आहे. आणि या ठिकाणी 2010 मध्ये देता का जाताचा नारा भाजप सरकारने लावला आणि गेल्या 10 वर्षामध्ये एकही असणारा आम्हाला कसल्याही प्रकारचं आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही. या ठिकाणी आमचे कर्मचारी बांधव नोकरीवर तर जातात, परंतु वैधतेच्या नावाखाली भरडले जातात. त्या ठिकाणी नुसतं व्हॅलिडिटी जर आम्हाला मागत असताना इनव्हॅल्यू जरी करायचं असलं तर 1-1 लाख रुपये या ठिकाणी मागणी केली जाते आणि वैधता तर आम्हाला मिळतच नाही. पुढे चालून असणाऱ्या आमच्या बांधवावर वेगवेगळ्या असणाऱ्या प्रकारचे या ठिकाणी आरोप केले जातात. आम्हाला असणारं बोगस म्हटलं जातं. कालच्या ठिकाणी आम्ही लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी निलंगा तालुक्यातील दादगिया गावामध्ये सर्वप्रथम आंदोलनाला सुरुवात केली आणि तिथून ठिणगी पडल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. परंतु काही बोगस आमदार आणि मुंबईचे काही असणारे आमदार आमचं नेतृत्व करतात. म्हणून आज उद्या आम्ही असं ठरवलोय की या असणाऱ्या मराठवाड्यामध्ये आंदोलन जर कोण करल तर फक्त मराठवाड्यातलाच नेता आंदोलन करेल, जेणेकरून आमचा असणारा न्याय पदरात पडेल. आंदोलन आम्ही करतो आणि असणारं बेनिफिट या असणारे सोनपुरी असणारे लोक घेतात. आंदोलन आम्ही करतो असणार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं शीतपेट्याचं वाटप केलं जातं. आंदोलन आम्ही करतो आणि या ठिकाणी तरी बेनिफिट घेतात. भारूड म्हणतो की मराठवाड्यामध्ये महादेव कोळी समाज लोक राहतात परंतु कोळी राहत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. आमच्या असणारे मार्गदर्शन करणारे रमेश पिटवार साहेबांनी पूर्ण अभ्यास या ठिकाणी केलाय आणि म्हणून या ठिकाणी कोळी हाच महादेव कोळी आहे हे सिद्ध झालं आहे. हे सिद्ध असताना देखील आमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. आणि म्हणून सर्वांना तुम्हाला मीडियाच्या बांधवांना अशी विनंती करायची आहे की या ठिकाणी मराठवाड्यातला नळदुर्गापासून ते गोदावरीच्या काठापर्यंत राहणारा समाज हा महादेव कोळीच असलेला आहे. मग असणारे मधुकर पिचड त्या ठिकाणी आमचाच किल्लो आहे, आमच्याच असणार, आम्ही त्याचे बाप आहोत आणि मूळ वस्ती स्थानामध्ये राहणारे आम्ही त्यांचे बाप असताना आपल्याच बापाला तो म्हणतो बोगस आहेत. तर ह्याची दखल असणारे शासन घ्यावं एवढी त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून अपेक्षा करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहमदपूरचं लाईव्ह चित्र पाहता तुम्ही. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हे आव्हान असणार आहे. मराठवाड्यातील संबंध कोळी महादेव समाज बांधव या ठिकाणी हजारोच्या संख्येने पूर्ण पाण्यामध्ये आहेत. आतापर्यंत 5 ते 6 नागरिकांनी या पाण्यामध्ये राहिल्यामुळे गारठून गेलेले आहेत. त्यांना या ठिकाणाहून दवाखान्यामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं आहे. विठ्ठलवार सर माझ्यासोबत आहे. सर, तुमची थोडक्यात काय सांगायचं आहे सरकारला? आमचं म्हणणं एकच आहे की मधुकर पिचड आणि गोविंद गारे यांच्या नोंदी कोळी असताना त्यांना वैधता प्रमाणपत्र दिलं जातं. सध्याचे आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी 2005 मध्ये विधानसभेमध्ये 1708 तारांकित प्रश्नाद्वारे वचन दिलंय की हे निकष पूर्ण महाराष्ट्राला लागू करू आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या प्रमाणपत्र देऊ, पण अद्याप ते लागू केलेले नाही. आमचं म्हणणं आहे त्यांना समान न्याय, भारतामध्ये समान न्याय आहे. आम्हाला कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र मिळावं, जात प्रमाणपत्र मिळावं ही आमची मागणी आहे. दुसरी एक मागणी माझी आहे की काल परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुसूचित जाती जमाती जात पडताळणी सुधारणा विधेयक आलं. हे विधेयक आमच्या महादेव कोळी, मल्हार कोळी बांधवांना उद्ध्वस्त करणार आहे. कारण का, आम्हाला ज्या वैधता प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती वैधता प्रमाणपत्र कट कारस्थान करून ती रिओपन करणार आहेत आणि आमच्या वैधता दिल्ल्या सुद्धा कॅन्सल करणार आहेत. पूर्वी आम्हाला हायकोर्ट वैधता प्रमाणपत्र देत होतं तर त्या सुद्धा सुमोटो करून त्यांना रिओपन करण्याचा अधिकार मिळणार आहे. म्हणजे इकडचा महादेव कोळी, मल्हार कोळी जो ओरिजिनल महादेव कोळी आहे, ओरिजिनल मल्हार कोळी आहे, त्याला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र त्या पश्चिम महाराष्ट्रातले आदिवासी विभागावर कब्जा असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत हे सगळं करत आहेत. तर आमचं म्हणणं आहे की हा प्रांतभेद मिटला पाहिजे आणि समान न्यायानं आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर संपूर्ण हा महादेव कोळी, मल्हार कोळी समाज शासनाच्या विरोधामध्ये मतदान करेल आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा वेन फॉर. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.